रामनवमीनिमित्त भरलेल्या कुस्ती मैदानात 70हून अधिक निकाली कुस्त्या। सूरज मुंडेने डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदाराला चितपट करत केली रंगतदार सुरुवात। तेऊरवाडीच्या शुभम पाटीलचा चांदीची गदा पटकावत मानाचा विजय। श्रीराम तालीम मंडळ तेऊरवाडी तालुका चंदगड यांच्या वतीनं रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्ती मैदानात शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरचा मल्ल सूरज मुंडे यानं डबल कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार याला चितपट करून उपस्थित कुस्तीप्रेम्यांचं लक्ष वेधलं। या रंगतदार मैदानात 70हून अधिक निकाली कुस्त्या पार पडल्या। पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत सूरज मुंडेनं दमदार कामगिरी करत संगमेश बिराजदारवर मात केली। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरच्या गणेश मुंडेनं कंगराळीच्या कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटीलवर विजय मिळवला। तेऊरवाडीचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शुभम पाटील यानंही आपल्या घरच्या आखाड्यात जोरदार ताकद दाखवत सांगलीच्या अजित पाटीलवर विजय मिळवून चांदीची गदा पटकावली। या मैदानात सुनील करवते, कवती पिरान, पृथ्वीराज पाटील कंगराळी, ओमकार पाटील राशिवडे, पार्थ पाटील कंगराळी, विठ्ठल मोरे तुर्केवाडी आदी मल्लांनी देखील नेत्रदीपक विजय मिळवले। विजेत्या मल्लांचा सन्मान बक्षिसं देऊन करण्यात आला। आखाड्याला माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, अशोक पाटील, गुरुअण्णा पाटील, पिंटू नाईक, कलाप्पा भोगण, वाय.बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आखाड्याचे पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, राम पवार, लक्ष्मण भिंगुडे, महादेव पाटील, प्रकाश दळवी, सुबेराव पाटील यांनी काम पाहिलं, तर रामदास गायकवाड यांनी कुस्ती निवेदनाद्वारे वातावरण रंगतदार ठेवले। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मल्लांनी आणि कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कुस्ती महोत्सवाचा आनंद लुटला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।